तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र नितीन गायकवाड आणि स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता सध्या आपण आलोय आपल्या नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात असलेल्या ओतूर या गावात. आणि मित्रांनो, आता सध्या आम्ही ज्या रस्त्यावर उभे आहोत, हा रस्ता थेट आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्यांमध्ये दुसऱ्या नंबरवर असलेल्या धोडपगडाकडे जातो. तुम्हाला माझ्या मागच्या साईडला धोडपगड किल्ला दिसतच असेल. तर मित्रांनो, बरेचसे लोक हे धोडप किल्ल्यावर जातात, पण त्यांना ओतूर गावामध्ये असलेले दोन बारावीबद्दल आतापर्यंत माहिती पण नाही. तर मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच दोन बारावीबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा. आणि सध्या तरी आपण त्या बारावीच्या एक्झॅक्ट साईडलाच उभे आहोत. तुम्हाला मागच्या साईडला त्या बारावी देखील दिसतच असतील. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि तुम्ही जर का आपल्या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं, तर आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, आता आपण त्या बारावीच्या आतमध्ये जाऊयात आणि आतमध्ये त्या बारावींची सध्या तरी काय परिस्थिती आहे ते आपण पाहूयात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, आता सध्या आपण या बारावीच्या आतमध्ये आलोय आणि मागच्या साईडला तुम्ही पाहू शकता, या बारावीमध्ये सध्याच्या स्थितीत कुठल्याही प्रकारचा पाणी नाहीये. पूर्णपणे ही बाराव कोरडी झालेली आहे. आणि त्यासोबतच तुम्ही पाहायला गेलं तर या बारावीची खूपच दुरवस्था झाली आहे. म्हणजे तुम्हाला बांधकाम जरी पूर्ण सुअवस्थेत दिसत असेल, तरी या बारावीची लोकांनी एकदम दुरवस्था करून ठेवली. म्हणजे बारावीच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला जास्त प्रमाणात इथं कचरा पाहायला भेटेल. सोबतच पाण्याच्या बाटल्या आणि काही दारूच्या बाटल्या देखील पाहायला भेटत असेल. तर मित्रांनो, आपल्या या ज्या प्राचीन गोष्टी आहेत यांच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि अशा ज्या जुन्या वास्तू आहेत ते जपणं देखील गरजेचं आहे. म्हणून तुम्ही जर का अशा ठिकाणी येत असाल तर प्लीज अशी घाण कचरा करू नका. आणि जेवढी स्वच्छता आपल्याला राखता येईल तेवढी स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, तुम्हाला ही ओतूर गावामधची पहिली बाराव कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि सोबतच ही जी माझ्या पाठीमागे ती बाराव बघताय, ही पहिलीच बाराव आहे. आणि याच बारावे जवळ आपल्याला एक गणपती बाप्पाचं मंदिर देखील पाहायला भेटतं, जे की तुम्हाला माझ्या मागच्या साईडला दिसतच असेल. तर चला आता आपण त्या मंदिराजवळ जाऊयात मित्रांनो. तर मित्रांनो, इथं आपल्याला एक गणपती बाप्पांचं मंदिर पाहायला भेटतंय. आणि सोबतच मंदिराच्या दोन्ही बाजूला आपल्याला तुळशी वृंदावन पाहायला भेटतंय. म्हणजे जे तुळसकुंड राहायचं ते पाहायला भेटतंय मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण इथून जाऊयात याच गावामध्ये असलेल्या दुसऱ्या बारावी जवळ, जे की त्या बारावीला चोर बाराव असे देखील म्हणतात. आणि तिथं जो आता सध्याच्या स्थितीत मळा आहे, त्या मळाला देखील चोर मळा असे म्हणतात. तर मित्रांनो, आता आपण चला त्या बारावीकडे जाऊयात आणि ती बाराव सध्या कोणत्या स्थितीत आहे ते देखील पाहूयात. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, गावात काही लोकांकडून आम्ही थोडीशी माहिती काढून आता सध्या आलोय ओतूर गावामध्ये असलेल्या या दुसऱ्या बारावी जवळ, म्हणजे दुसऱ्या विहिरी जवळ.
आणि मित्रांनो, पहिल्या विहिरीच्या तुलनेत ही विहीर फार अशी छोटी आहे. पण सध्या तरी ही विहीर वापरात असल्यामुळे याच्यात आपल्याला पाणी पाहायला भेटतं आणि जे की पहिल्या विहिरीमध्ये तुम्ही पाहिलं तिथं आपल्याला कोणत्याही प्रकारात पाणी पाहायला नाही भेटत. तर मित्रांनो, आता आपण सध्या या विहिरीच्या थोड्याशा आतमध्ये जाऊयात आणि आतमधून या विहिरीची सध्या परिस्थिती काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, आता सध्या आपण या 12वीच्या आतमध्ये आलोय आणि सध्या तरी या 12मधचं पाणी पिण्यासाठी वापरतात. म्हणून या 12मध्ये आपल्याला खूपच जास्त प्रमाणात पाणी पाहायला भेटतंय आणि वरतून जे पाणी पडतंय त्याच्यामुळं शक्यतो तुम्हाला माझा आवाजही नसेल येत. पण मित्रांनो, ही जी 12 आहे ती तुम्ही एकदम पाहू शकता. अशी काही प्रमाणात याचं बांधकाम पडझड झाली आहे आणि काही प्रमाणात याचं बांधकाम हे सुव्यवस्थित आहे. तरी ही विहीर सध्या वापरात आहे. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या या व्हिडिओमध्ये ज्या 2 विहिरी पाहिलाय त्यांच्याबद्दल आपल्याला एक्झॅक्ट माहिती तर नाही, पण सध्याच्या चोरमाळ्यामध्ये एक फॅमिली राहते. त्यांच्या माहितीनुसार सांगायला गेलं तर त्या विहिरी 300 ते 350 वर्षापूर्वीच्या आहेत आणि त्या विहिरीचं बांधकाम आहे अहिल्याबाई होळकर यांनी केलंय. तर मित्रांनो, बाकी तुम्हाला त्या 2 विहिरी कशा वाटल्या कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून द्या.